नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, आदित्य हा सागरला विचारतो, पप्पा तुम्हाला यायला नाही का जमणार? तर सागर आदित्यला बोलतो, नाही रे बाळा, मीच तुला बोलतोय, तू खरीच ये. म्हणजे कसं होईल, आपण सर्वजण एन्जॉय पण करू आणि तुझं कामही होईल. तर आदित्य ठीक आहे असं बोलतो आणि फोन कट करतो. त्यानंतर सागर हा मुक्ताजवळ येतो आणि बोलू लागतो, थँक्यू. तर मुक्ता बोलते, कशाबद्दल? तर सागर बोलतो, तुम्ही आज समजूतदारपणा दाखवला त्याबद्दल. अहो मीच तुम्हाला जाण्यासाठी फोर्स केला आणि आधीचा फोन आला आणि म्हणून मीच तर मुक्ता बोलते, अहो तुम्ही काहीच केलं नाही. मीच तर तुम्हाला बोलले की आपण नको जाऊया आणि मीच जाण्याचा कॅन्सल केला आहे. त्यामुळे तुम्ही सॉरी बोलायची काहीच गरज नाही. तर सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ता बोलते, तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये सुद्धा माझा एक स्वार्थच आहे. तर सागर विचारतो, कसला स्वार्थ? मुक्ता बोलू लागते, अहो तुम्ही दोघंही एकत्र आलात की छान वेळ घालवता आणि आदित्यच्याही चेहऱ्यावर हसू असतं. मग तुमचं हे हसू पाहायला मलाही खूप छान वाटतं. तसंही बाहेर आपण कधीही जाऊ शकतो, त्यासाठी काही आपल्याला ठरवून जायची गरज नाही. पण आदित्यचा प्रोजेक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आदित्यला गाजराचा हलवा आवडतो ना? तर सागर बोलतो, हो आदित्यला गाजराचा हलवा खूप आवडतो. तर मुक्ता बोलते, मी लगेचच चेंज करते आणि आदित्यसाठी गाजराचा हलवा बनवायला घेते, म्हणजे आदित्य पण खुश होईल. मुक्ता आदित्यचा एवढा विचार करते हे पाहून सागरलाही खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्य हा सावनीला बोलू लागतो, बघितलंस ना, कोणी असो पण पप्पा मलाच महत्त्व देतात, कारण तसंही पप्पांना मीच खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जाऊ का गं मम्मा? तर सावनी बोलू लागते, अरे तुझा प्रोजेक्टच आहे म्हटल्यावर तुला जावंच लागणार ना? तर आदित्य हा सावनीला थँक्यू बोलतो आणि निघून जातो. तर आदित्य गेल्यानंतर सावनी बोलू लागते, आदित्य मला माफ कर. अरे मला हा तुझा कॉन्फिडन्स तोडावाच लागेल. सॉरी बेटा. आताच मी तुला सॉरी बोलून ठेवते. मी आता असं काहीतरी करणार आहे ना, की सागरचा फक्त आणि फक्त तुला तिरस्कारच वाटेल. त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल आणि तुला सागरच्या मनातून उतरावंच लागेल. असा विचार करून पुढचा प्लॅन काय करायचा याचा ती विचार करू लागते. तर इकडे मुक्ताही आदित्यासाठी गाजराचा हलवा बनवायचा असतो, म्हणून सगळं काही पटापट आवरून घेत असते. त्यावेळी ती आरशात पाहते तर तिच्या हातावर खूप मोठमोठे रॅशेस आलेले असतात. ते पाहून मुक्ता घाबरून गेलेली असते आणि मनाशीच बोलू लागते, आजपर्यंत मला असे रॅशेस कधीच आले नाहीत. ह्या कशामुळे आले असतील? ही कशाची तरी ॲलर्जी तर नसेल ना? तर मुक्ताला होणारा त्रास पाहून स्वाती खूप खुश झालेली असते आणि तिने स्वतः केलेलं तिला सगळं काही आठवू लागतं. तर स्वातीही बोलू लागते, मुक्ता तू माझ्या कार्तिकला जेलमध्ये पाठवलंस. आज तुझ्यामुळे तो सगळा काही त्रास सहन करतो आहे. मग तुला तरी मी शांत कशी जगू देईन गं? आज कार्तिक संग मच्छरने अगदी लाल पडला आहे. मग तुलासुद्धा त्याचा थोडा त्रास व्हायलाच हवा ना? आणि ही तर फक्त सुरुवात आहे मुक्ता. यानंतर अजून काय होईल ते फक्त बघत राहा. आणि ती मुक्तावर या सगळ्याचा सूड उगवत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा फोनवर बोलत असतो. तितक्यातच मुक्ताही सागरजवळ धावतच येते आणि बोलते, सागर अहो हे बघा ना काय झालं आहे. तर सागर बोलतो, तुम्हाला कशाची तरी ॲलर्जी आली आहे. तर मुक्ता बोलते, या अगोदर मला लहानपणापासून कशाचीच ॲलर्जी आली नाही आहे. तर सागर बोलतो, तुम्ही एवढं घाबरून नका जाऊ, आपण डॉक्टरजवळ जाऊ, मग आपल्याला समजेल ही कशाची आली असेल. तर मुक्ता बोलते, पण मला कधीच आली नाही आहे सागर. सागर बोलतो, हो आपण डॉक्टरजवळ जाऊ, मगच आपल्याला समजेल. मुक्ताला डॉक्टरजवळ घेऊन जाण्यासाठी सागर दरवाजा उघडतो तर दरवाजाच्या बाहेर आदित्य उभा असतो. आदित्यला पाहून सागर आणि मुक्ता शांतच होतात. तर आदित्यला या सगळ्या गोष्टीचा राग आलेला असतो. आपल्या पप्पांसोबत मुक्ता आहे हे पाहून तो मुक्ताजवळ रागाने पाहू लागतो. तर आदित्य हा सागरला विचारू लागतो, पप्पा तुम्ही कुठे बाहेर चाललात का? त्यावेळी सागर बोलू लागतो, हो बाळा, यांना जरा रॅशेस आलेत आणि म्हणूनच डॉक्टरजवळ घेऊन चाललो आहे. आणि हे ऐकून तर आदित्यला अजून राग येतो. मुक्ता मात्र शांत तिथेच उभी असते. तर आदित्यला तो बोलू लागतो, आदित्य बाळा तू थांब ना, तोपर्यंत मी लगेचच डॉक्टरजवळ जाऊन येतो. आदित्य काहीच बोलत नाही. तर मुक्ताही सागरला बोलू लागते, अहो तुम्ही काय येत आहे माझ्यासोबत, मी येईन ना जाऊन. आणि तसंही आपल्या फॅमिली डॉक्टरजवळच जायचं आहे ना. आणि तसंच काही वाटलं तर मी मिहिकाला बोलवून घेईन, मग मिहिका आणि मी डॉक्टरजवळ जाऊ. तर सागर बोलतो, अहो पण मी तुम्हाला एकटेनं कसं पाठवू? तर मुक्ता बोलते, मी काही लहान आहे का? अहो मी जाऊन येऊच शकते, तुम्ही तोपर्यंत आदित्यसोबत थांबा. तर सागरला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि आदित्यला तर मुक्ताचा खूप राग येत असतो. तर सागर हा मिहिरला मेसेज करतो. तर मुक्ता बोलते, अहो आता तुम्ही मिहिरला का सांगताय? मिहिका असेलच ना माझ्यासोबत. तर आज सागर बोलतो, नाही मिहिरलाही मी कळवून ठेवतो, म्हणजे तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटेलच.
तर मुक्ताई ओके ठीक आहे असं बोलते आणि डॉक्टरजवळ निघून जाते. तर आदित्यला सागर रूममध्ये घेऊन येतो आणि त्याला लहानपणीचे फोटो दाखवू लागतो. लहानपणीचे फोटो पाहून आदित्य मात्र खूप खुश झालेला असतो. तो एक एक फोटो पाहत असतो आणि त्या सगळ्या आठवणी सागरला विचारत असतो. सागर त्या सगळ्या जुन्या आठवणी आदित्यला सांगत असतो आणि आदित्यही खूप खुश असतो. आदित्यचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून सागरही खूप खुश झालेला असतो आणि सागर नकळतपणे मोबाईल घेतो आणि मुक्ताला मेसेज करतो की डॉक्टरजवळ पोचलात का. सागरला मात्र मुक्ताची खूप काळजी वाटत असते, मात्र तो आदित्यसमोर असं काहीही दाखवत नाही. तो आदित्यलाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर इंद्राताईंनी आदित्यसाठी चिंबोरीचं कालवण बनवलेलं असतं आणि ते पाहून तर आदित्य खूप खुश झालेला असतो. आदित्य विचारू लागतो, आजी तू हे बनवलं आहेस का. तर इंद्राताई बोलतात, हो बाळा, हे फक्त मी तुझ्यासाठी बनवले. तुला खूप आवडतं ना, मग तुझ्यासाठी बनवलं आणि त्याचा नंतर तुझ्या आवडता गाजराचा हलवासुद्धा बनवला आहे. त्याच्या अगोदर हे चिंबोरीचं कालवण खाऊन घे बरं. तर आदित्य हा सागरला विचारतो, पप्पा तुम्ही मला भरवाल का. तर आदित्यचे हे शब्द ऐकून सागरला भरून आलेलं असतं. सागर हा आदित्यजवळ पाहू लागतो आणि बोलू लागतो, आदित्य बाळा, अरे मी तुला भरवेन ना. असं बोलून तो आदित्यला भरवायला आदित्यच्या बाजूला जाऊन बसतो आणि हे सगळं पाहून इंद्राताई, स्वाती, बापू सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि आदित्यही खूप खुश असतो. तो आनंदाने सागरच्या हातचा घास खात असतो. कित्येक वर्षानंतर सागरने आपल्या हाताने आपल्या मुलाला भरवलेलं असतं. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच असतो. तर बापूही आदित्यला गाजराचा हलवा भरवतात आणि बोलू लागतात, तुझ्या आवडता गाजराचा हलवा, आणि हो तुझ्यासाठी तुझं फेवरेट आईस्क्रीम पण मागवलं आहे बरं का, आणि यानंतर आपण आईस्क्रीम खायची. तुला जे जे हवं ना ते मला सांग, मी तुझ्या आवडीचं सगळं काही करून देईन. असं बोलून बापूही आदित्यचे खूप लाड करू लागतात. घरातले प्रत्येकजण आदित्यचे लाड करत असतात. जेवणानंतर सर्वजण आदित्यसोबत खेळण्यासाठी बसलेले असतात. तर स्वातीही आदित्यच्या आवडता आईस्क्रीम घेऊन येते. तर सागर स्वतःच्या हातानेच आदित्यला आईस्क्रीम भरवतो आणि त्यानंतर तो मुक्ताच्या काळजीपोटी मिहिरला फोन करतो. तर मिहिरला तो विचारू लागतो, मिहिर अरे सगळं काही ठीक आहे ना. तर मिहिर बोलतो, हो बाकी काही नाही, थोडीशी ॲलर्जी आहे. तर मुक्ता कुठे आहे असं सागरने विचारताच मिहिर बोलू लागतो, ते आतमध्ये आहेतच, मी जाऊ का. तर सागर हो बोलतो आणि त्याला मुक्ताची खूप काळजी वाटत असते. मिहिरशी बोलून झाल्यानंतर सागर हा पुन्हा एकदा आदित्यसोबत खेळण्यासाठी आलेला असतो. तर आदित्य ह्या सगळ्यांसोबत खेळताना खूप खुश असतो. सागर हा आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आदित्यला घरी जायची वेळ झालेली असते. त्यावेळी सागर हा आदित्यला शूज घालून देत असतो. तर सागरला आदित्य बोलू लागतो, पप्पा थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी वेळ दिलात. आज तुमच्यासोबत खेळताना मला खरंच खूप मज्जा आली आणि खरंच थँक्यू. तर सागर हा आदित्यला बोलू लागतो, बाळा तू मला थँक्यू का बोलतोयस, माझा सगळा वेळ तर तुझाच आहे. तू कधीही मला आवाज दे, मी तर तुझ्याच समोर असेल. हे ऐकताच आदित्य खूप खुश होतो. त्यानंतर आदित्यला घरी जायची वेळ झालेली असते. तर सागर आदित्यला जवळ घेतो. आदित्यही खूप खुश होतो. तर इंद्राताई बोलू लागतात, आदित्य बाळा, हे तुझ्यासाठी मी गाजराचा हलवा देते, तुला खूप आवडतो ना, मग घरी गेल्यावर नक्की खा. तर आदित्यही खुश होऊन बोलतो, हो आजी मी नक्की खाईन. असं बोलून आदित्यला सोडवण्यासाठी सर्वजण बाहेर येत असतात. तर तितक्यातच मुक्ताही घरी आलेली असते. तर आदित्य मात्र मुक्ताजवळ रागाने पाहतो. तर मुक्ताही सागरला विचारते, तुम्ही निघालात का. तर सागर हो असं बोलतो. तर मुक्ताला विचारू लागतो, पण डॉक्टर काय म्हणाले तुम्हाला. तर हे ऐकताच बापू बोलू लागतात, डॉक्टर म्हणजे सुनबाई तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का. अहो आम्हाला यातलं काहीच माहीत नाही आणि तुम्हाला नक्की काय बरं नव्हतं. बापूंना खूप काळजी वाटू लागते. तर मुक्ता बोलू लागते, नाही हो बापू, एवढं काही झालं नाही आहे, हाताला थोडेफार रॅशेस आले होते आणि अशा लाल रंगाच्या रॅशेसमुळे मीच घाबरून गेली होती आणि म्हणूनच मी डॉक्टरजवळ गेले होते. आणि मुक्ताच्या हातावरचे लाल रॅशेस पाहून स्वातीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर सागर आदित्यला सोडवण्यासाठी त्याच्यासोबत जात असतो. त्यावेळी मुक्ताही आदित्यकडे आणि सागरकडे पाहू लागते. तर सागरचा पूर्ण लक्ष मात्र मुक्ताकडेच असतो. तर मुक्ताला बापू बोलू लागतात, सुनबाई तुम्ही घरात या बघू. मात्र इंद्राताई मुक्ताला विचारतही नाही की तुला काय झालं आहे म्हणून. त्यावेळी मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे स्वातीही रूममध्ये कपडे घडी करत असते आणि तितक्यातच तिच्या हातात कार्तिकचं शर्ट येतं. कार्तिकचं शर्ट मिळताच स्वातीला सगळ्या काही आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात आणि ती खूप रडू लागते. कार्तिकसोबत घालवलेले प्रत्येक क्षण स्वातीला आठवू लागतात आणि ती रडत असते. तर इंद्राताई बाळासाठी दुधाची बॉटल घेऊन आलेल्या असतात. तर स्वाती मात्र खूप रडत असते. तिला कार्तिकची आठवण येत असते आणि हे सगळं पाहून इंद्राताईंनाच खूप वाईट वाटू लागतं. इंद्राताई स्वातीला आवाज न देता दुधाची बॉटल तिथेच ठेवतात आणि निघून जातात. स्वाती मात्र कार्तिकचं शर्ट कवटाळून खूप रडत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
सावनी ही मोबाईल पाहत बसलेली असते तर आदित्य सावनीला बोलू लागतो, मम्मा अगं सर्वजण माझ्यावर किती प्रेम करतात. आज तर पप्पा मला सोडण्यासाठी इथपर्यंत आले होते. खरंच खूप मज्जा केली आम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? तर सावनी विचारते, काय झालं? तर आदित्य बोलू लागतो, आज तर त्यांच्या दुसऱ्या वाईफला त्यांनी चूज केलंच नाही. त्यांना डॉक्टरजवळ जायचं होतं पण मी तिथे पोचल्यानंतर पप्पांनी मला चूज केलं आणि त्यांना एकट्यानंच पाठवलं. तर सावनी विचारू लागते, पण त्यांना काय झालं होतं? तर आदित्य बोलू लागतो, काही नाही, ॲलर्जी अशी हाताला आली होती आणि म्हणूनच त्या डॉक्टरजवळ जात होत्या. पण पप्पांनी मला चूज केलं. समोर कोणी असलं तरी पप्पा मलाच चूज करतात. मग एवढं सगळं असतानासुद्धा मी, पप्पा, तू आणि सई एक फॅमिली का नाही होऊ शकत? सावनी मात्र आदित्यजवळ पाहू लागते. तर आदित्यला सावनी बोलू लागते, आदित्य बाळा, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. मी सगळं विसरून सागरजवळ यायलाही तयार आहे. त्यासाठी तुला एक करावं लागेल की तुझ्या पप्पांना सांग ना की त्यांच्या दुसऱ्या वाईफला डिवोर्स द्यायला. तर आदित्य बोलू लागतो, मी पप्पांशी बोलून घेतोच. असं बोलून आदित्य तिथून निघून जातो आणि सावनी मात्र खूप खुश झालेली असते. तर इकडे मुक्ताई ऑफिसच्या कामासंदर्भात फोनवर बोलत असते आणि तितक्यातच इंद्राताई तिथे येतात. तर मुक्ता बोलते, मम्मी एक मिनिट असं बोलून ती फोन कट करते आणि इंद्राताईंना विचारू लागते, मम्मी अहो काय झालं आहे? तुम्ही अशा उभ्या का आहात? तुम्हाला काही बोलायचं आहे का माझ्यासोबत? पण बसा नाही, ते तुम्ही अशा उभ्या नका राहू, आपण बसूनच बोलू. तर इंद्राताई बोलतात, बाळा खरंच मला माफ कर. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. घरच्या लक्ष्मीवर अशा माणसाने वाईट नजर ठेवली होती. बाई म्हणून आम्ही तुझी बाजू घ्यायला हवी होती पण घेतली नाही आणि त्यासाठी आज मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. आम्ही खरंच चुकलो, तू बरोबर होतीस. पण त्यासाठी मी आज तुझी माफी मागण्यासाठी आले आहे. तर इंद्राताईंना मुक्ता बोलू लागते, अहो मम्मी पण तुम्ही माझी माफी का मागताय? माफी मागायची काहीच गरज नाही आहे. मी तुम्हाला कधीच माफ केले आहे आणि अशासाठी तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. तर इंद्राताई मुक्तासमोर हात जोडून बोलू लागतात, मुक्ता बाळा खरंच मला माफ कर. मी बाई म्हणून तुझी बाजू नाही घेतली. प्लीज मला माफ कर. तर मुक्ता बोलू लागते, विषय सोडा मम्मी, आता कशाला तो विषय घ्यायचा आपण? तर इंद्राताई याच गोष्टीचा फायदा घेत बोलू लागतात, विषय सोडा? अगं विषय कसा सोडणार सांग बघू. स्वाती पण माझीच पोरगी आहे ना. तू जशी पोरगी आहेस तशी स्वातीही माझीच पोरगी. मग तिच्या पण आयुष्याचा प्रश्न आहे ना. अगं तुझ्या आईला तुला त्रास झाल्यावर जेवढा त्रास होतो तसाच माझ्या स्वातीला त्रास झालेला पाहून मलाही त्रास होतो. मी सुद्धा एक आई आहे, मलाही मन आहे. स्वातीचा तो पडलेला चेहरा मला नाही गं पाहवत आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू जावई बापूंची माफी मागावीस आणि त्यांना तू घरात सन्मानाने घेऊन यावीस. तर मुक्ता बोलू लागते, मम्मी तुम्ही हे काय बोलताय? प्लीज मला माफी मागायला सांगू नका. मला ती घाणेरडी रात्र आजही आठवते आणि मुळात तो माणूस बाहेर येऊन शांत राहणार आहे का? नाही, तो जसा आहे तसाच वागणार. एखादी शांत पोरगी बघेल आणि पुन्हा एकदा त्या पोरीला त्रास द्यायचं काम करेल. त्यामुळे मी अशा माणसाला माफ नाही करू शकत. तर इंद्राताई बोलू लागतात, सागर बोला, तिला एकटीला राहू देत, मी पाहीन तिला. पण एक लक्षात ठेव, काही झालं तरी नवरा आयुष्यात हवाच असतो ना. आणि तिच्या पदरात तर पोरगी आहे. उद्या मोठी झाल्यावर त्या पोरीला काय सांगणार आहे ती, तिचा बाप कुठे आहे? तर मुक्ता बोलू लागते, तिलाही कळून दे तिचा बाप कसा होता. तर इंद्राताई बोलू लागतात, अगं काय बाई आहेस तू, तुझं कर्तव्य आहे घर जोडायचं, पण तुला नाही का घर जोडायचं आहे? तर मुक्ता बोलते, मम्मी तुमच्यासमोर मी हात जोडते पण मी त्या माणसाला माफ करणार नाही. तर इंद्राताई बोलू लागतात, तुला खूपच मस्ती आली आहे. मला वाटलं होतं तू माझ्या पोरीला मदत करशील पण नाही. पण एक लक्षात ठेव, ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. तर पुढील भागात पाहायला मिळतं, सागरा मुक्ताला बोलू लागतो, जगातलं प्रत्येक सुख मला तुम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला मला कायम खुश बघायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर मुक्ता ही किचनमध्ये काम करत असताना सागरा तिच्यासाठी छोटासा फॅन घेऊन आलेला असतो. तर मुक्ता ही सागरला विचारू लागते, अहो तुम्ही हे काय करताय? कोणी बघितलं तर काय म्हणतील? तर सागरा मुक्ताला बोलू लागतो, काय म्हणणार, मी तर बायकोचा फॅन झालो आहे. असं बोलताच मुक्ताला खूप हसायला येऊ लागतं आणि मुक्ताने सागरची जवळीक पाहून इंद्राताईंना मात्र खूप राग आलेला असतो. इंद्राताई मोठ्यानेच आवाज देत बोलू लागतात, सागर हे काय चाललं आहे? असं बोलून त्या पुढे येतात आणि बोलतात, तुम्हा दोघांचं नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही मला. तर मुक्ता आणि सागर मात्र शांतच असतात. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.